ठाकरे नाव पुसण्यात अनेक जण अपयशी, मला घराणेशाहीचा अभिमान, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. ठाकरे आणि शिवसेना वगळून मुंबईसह महाराष्ट्र उरेल का? उद्धव ठाकरे यांचा मराठी माणसाला सवाल. मी गद्दारी केली तर मला किती मिळतील? उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांना सवाल. व्यंगचित्र काढताना बाळासाहेबांची समाधी लागायची, राज ठाकरे यांनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज उद्धव एकाच मंचावर. महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण म्हणजे गुलामांचा बाजार. हे राजकारण बघायला बाळासाहेब नाहीत तेच बरं, राज ठाकरेंचं विधान. कल्याण डोंबिवलीमधल्या राजकारणानं शिसारी आली. शिवसेनेसोबतच्या युती संदर्भात राज ठाकरेंचं वक्तव्य. महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ निर्दोष, ईडीकडून भुजबळ यांची निर्दोष मुक्तता. प्राथमिक गुन्हा सिद्ध न झाल्यामुळे न्यायालयाचा निर्णय. भुजबळ निर्दोष सुटल्यामुळे दमानिया भडकल्या. गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही म्हणजे काय? दमानिया यांचा ईडीलाच थेट सवाल. राज ठाकरे पुन्हा एकदा महायुतीसोबत येतील. नवनाथ बन यांच्या वक्तव्यामुळे भुवया उंचावल्या. होय, मी लवचिक भूमिका घेतो, कारण बाळासाहेबांना आदरांजली वाहताना राज ठाकरे यांनी दिलं कारण. प्रेम एकाशीच करा आणि लग्न एकाशीच करा. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा राज ठाकरेंना सल्ला. विदेशी पॅकेजिंग आणि दाऊसचं फिक्सिंग. अंबादास दानवे यांनी ट्विट करत फडणवीसांवर केली टीका. दाऊस दौऱ्याच्या बदनामीमागे टूलकिट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा. गटनेता पदावरून चंद्रपूरमध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट. वडेट्टीवार धानोरकर मतभेद कायम. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बैठकीनंतर सुद्धा तोडगा नाहीच. विरोधी नेत्याकडून अपहरणाचा प्रयत्न. डॉक्टर सरिता म्हस्के यांचा गंभीर आरोप. चंद्रपूरच्या राजकारणात मोठी कलाटणी. ठाकरे गटाची वंचितसोबत गट नोंदणी. काँग्रेसनं प्रस्ताव नाकारल्यास ठाकरे गट भाजपकडे जाण्याची शक्यता. अचलपूरमध्ये भाजपा एमआयएम सोबत नाहीत. अचलपूरच्या चर्चेवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा खुलासा. चारचाकीची कंटेनरला धडक. 4 जण गंभीर जखमी. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील गहुंजे इथली घटना. जम्मूच्या डोडा जिल्ह्यामध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात. अपघातामध्ये 10 जवान ठार तर 11 जण जखमी. साताऱ्यामध्ये पहिल्या प्रियकर आणि नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराची हत्या. सातारा पोलिसांकडून 3 अटकेत. महाड राडा प्रकरणामध्ये महत्वाची अपडेट. आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी. रविवारी पुन्हा न्यायालयात हजर करणार. जळगावात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार. अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार. 2 नराधम अटकेत, 1 फरार. नांदेडमध्ये हिंद दी चादर कार्यक्रमाची अंतिम तयारी. गुरुद्वाराची साकारली भव्य प्रतिकृती. गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या स्मृती दिनानिमित्त समारोह. विठ्ठल मंदिरामध्ये वसंत पंचमीचा सोहळा. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या विवाहाचा शाही थाट.